चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंगमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा अतिशय एक्सपेक्टेड होतं की जसं महा ट्रान्समिशनचं ऑलरेडी नोटिफिकेशन आलं होतं की एक्झाम 29 ला कंडक्ट होणार आहे. पण ॲडमिट कार्ड पेंडिंग होतं, राईट आहे. जसं की दरवेळेस असतं एक 10-12 दिवस अगोदर ॲडमिट कार्डचं नोटिफिकेशन येऊन जातं आणि तेच महा ट्रान्सकोने काल केलंय, है ना. जर तुम्ही त्यांची ऑफिशियल साईट चेक केली तर ॲडमिट कार्ड डाउनलोड करायची लिंक आता अवेलेबल झाली आणि मुलं आता ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. क्लिअर आहे. जर त्याच्यावरती थोडंसं डिटेल बघितलं, काही गोष्टी ज्या आहेत ना, ज्या मला प्लस मायनस वाटल्या या एक्झामबद्दल, ज्या तुमच्यासमोर मला शेअर करायच्या आहे. जनरली एक्झाम मॉर्निंग सेशनला किंवा आफ्टरनून सेशनला कंडक्ट होते ना, मॉर्निंग किंवा आफ्टरनून एकदम शांत सेशन असतो. आफ्टरनून थोडासा मानू शकतो मी, थोडासा टेन्स असतो, कारण ट्रॅव्हल करणं आणि थकणं, ट्रॅफिकमध्ये जाणं, हे सगळं प्रॅक्टिकल गोष्टी आहे ना. पण ह्या वेळेचा सेशन बाळांनो त्या लोकांनी इव्हिनिंगचा अलॉट केलाय ट्रान्समिशन एसाठी. जर तुम्ही पेपरचा टायमिंग बघितला तर तो टायमिंग आहे 4:30 ते 6:30. जर मी रॉंग नसेल तर, है ना, परत एकदा चेक करून घेईल. पण इव्हिनिंगचा स्लॉट तुमच्यासाठी अलॉट करून दिलाय. आणि या इव्हिनिंगचा स्लॉटचा प्रॉब्लेम असा असेल की तुम्हाला इव्हिनिंगला बसायची सवय असली पाहिजे. आपला माइंड जनरली मॉर्निंगला फ्रेश असतो किंवा आफ्टरनूनला फ्रेश असतो. तर हे तुमच्यासाठी एक अलर्ट म्हणून समजून घ्या की आता जेही टेस्ट तुम्ही इन फ्युचर देशाल त्या इव्हिनिंग टायमाला देऊन बसा, की ह्या टाइममध्ये माझा माइंड तितका फ्रेश राहतोय का. आणि दिवसभर जर तुम्ही जर तुम्ही काही जण असाही प्लॅन करता की माझा पेपर 4:30 ते 6 आहे आणि सपोज सेंटर थोडं लांब असेल, ते त्या दिवशी मॉर्निंगला वगैरे निघून, जर लांब असेल तर दिवसभर ट्रॅव्हल करून मी पेपरला पोहोचता. असं बिलकुल करू नका. एक दिवस अगोदरच व्हिजिट करा, पूर्ण रेस्ट करा आणि नंतर पेपरला जा. क्लिअर आहे. तर ह्या काहीतरी गोष्टी आहे. जर ऑफिशियली बघायला गेलं तर नोटिफिकेशन तुम्हाला दाखवून देतो मी, है ना. आणि हे जे नोटिफिकेशन आलंय बाळांनो, हे आलंय तुमचं ट्रान्समिशन करता. ठीक आहे. थोडंसं क्लिअर दिसत नसेल पण काही हरकत नाही ना, मी थोडंसं पिक्चर क्लिअर करून घेईन. ट्रान्समिशन करता हे जे पोस्ट आहे 29 डिसेंबरला ही एक्झाम तुमची ऑलरेडी माहिती होते. आणि स्लॉट बघा 4:30 ते 6:30 PM चा स्लॉट तुम्हाला दिलाय. ठीक आहे. रिपोर्टिंग टाइम 3:30 PM चा दिलेला आहे. क्लिअर आहे. आता काही चॅलेंजेस जे मला, हे तर तुम्ही बघून घेशाल ना, ऑनलाईन टेस्ट होणार आहे, राईट आहे. नंतर प्लीज काळजी घ्या जेव्हाही एक्झाम जातात, लहान मुलांसारखं तुम्हाला सांगायला नको. एक्झाम जाताना जेही ऍडमिट कार्ड तुम्ही करताय ना, ट्राय करा की त्याची प्रिंट कलर असेल. याचं कारण मी देतो. ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट चालत नाही असं बिलकुल नाही, चालते. पण कधी कधी काही जणांचे प्रिंटर कॅफेमधले एवढे खराब असतात ना, तो फोटो क्लिअर दिसत नाही. मग त्या केसमध्ये ते लोक तुमच्याकडून फोटो डिमांड करतात आणि तोच फोटो डिमांड करतात जो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड केलाय. आणि त्यावेळेस तुमचा जर तो फोटो नसेल तर गफलत होऊन जाते. रिकामा टाइमपास होतो आपला, करून तर काहीच घेत नाही. एक्झाम तर तुम्ही ऑब्व्हियसली देणार, पण टाइमपास भरपूर होऊन जातो, राईट आहे. मग जर ब्लॅक अँड व्हाईट काढण्यापेक्षा जर कलरच प्रेफर केलं तर कमीत कमी तो फोटो क्लिअर होऊन जातो. आणि तरी ऍड ऑन म्हणून सांगेल, ऍड ऑन कळतं ना, ऍडिशनल एक फोटो, जो फोटो अपलोड केला त्याची हार्ड कॉपी जवळ राहू द्या. काही कधी काय गरज पडेल सांगता येत नाही, राईट आहे. हा झाला पॉईंट नंबर 1. आयडेंटिटी कार्ड जे तुम्ही बघितले, तर व्हॅलिड आयडेंटिटी कार्ड तुमचं पॅन कार्ड जनरली प्रेफर करा, है ना. पॅन कार्ड किंवा पासपोर्ट, ज्याच्यामध्ये लर्निंग लायसन वगैरे ज्यांच्याकडे असेल ते प्लीज ते घेऊन जाऊ नका आणि तोंड दाखवू नका. लर्निंग लायसन ते चालणार नाही. क्लिअर आहे. मी स्टँडर्ड प्रेफर करेल तुमचं पॅन कार्ड किंवा मग तुमचं कोणतं बाळांनो वोटर कार्ड वगैरे जे असेल ते तुम्ही प्रेफर करा. बाकी पासपोर्ट वगैरे खूप कमी जणांकडे असतो, पण असेल तर खूप चांगलं. क्लिअर आहे. तर पॅन कार्डलाच आपण जाऊया. नंतर बघा, किंवा आधार वगैरे पण पॅन कार्ड किंवा आधार चालून जातो. मुलींच्या बाबतीत नेहमी गफलत होते ना, मुलींच्या जे तुम्हाला दिसत नाही पण मी एक्सप्लेन करतोय. मुलींच्या बाबतीत गफलत असते. लग्नानंतर जनरली मॅरिड मुली, लग्नानंतरचं नाव वेगळं, लग्न अगोदरचं नाव वेगळं. मग बाय चान्स तुम्ही सपोज लग्नानंतरचं नाव नावाने प्रिंट केलीये आणि तुमचे सगळे जे आयडेंटिटी प्रूफ आहे ते लग्न अगोदरच्या नावाने, त्या केसमध्ये तुमच्याकडे लग्नाचं एक गॅजेट सर्टिफिकेट असलं पाहिजे, आहे ना. गॅजेट सर्टिफिकेट जे की ऑफिशियल एका स्टॅम्प पेपरवर येतं. जर ते नसेल तर प्लीज काढून घ्या. जर नावात तुमच्या प्लस, म्हणजे लग्नानंतरचं लग्न अगोदरचं नाव ऑब्व्हियसली वेगळं असेल, पण काही जण लग्नानंतरचं नाव पुढे कंटिन्यू करतात. मग सगळ्या एक्झाम फॉर्म वगैरे भरताना पण त्यांचे सगळे डॉक्युमेंट लग्न अगोदरच्या नावाचे असतात. तर त्या मुलींकरता हा चांगला अलर्ट आहे बाळांनो. तुमच्याकडे डॉक्युमेंट मध्ये प्लीज टाइमपास करू नका. डोकं खराब होऊन जातं. ते लोक रिकामं तुमच्याकडून टाइमपास करतात. माइंड डायवर्ट होतं. एक्झाम नीट देता येत नाही. क्लिअर आहे. बाकी पर्सन विथ डिसॅबिलिटी बद्दल तर थोडासा जो फर्दर टाइम वगैरे भेटतो ते दिलंय, है ना. ते तुम्ही वाचून घ्याल, है ना. त्याच्यामध्ये 40% डिसॅबिलिटी असली पाहिजे. आणि मेन म्हणजे ना, ही लिंक तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करायची लिंक दिली आहे. आता इथे काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. काही मुलं बोलतात सर ऍडमिट कार्ड डाउनलोड होत नाहीये, राईट आहे, एरर येते, असं काहीतरी येते. असा सिनारिओ केव्हा होणार, हे सगळे पॉसिबल एकाच व्हिडिओमध्ये सांगून देतो. 10 व्हिडिओ सांगायचा का रिकामं, है ना. परत परत नको. पण याच्यामध्ये जर नीट बघितलं, सपोज मी आता इथे सिलेक्ट केलं इंग्लिश, है ना. इंग्लिश सिलेक्ट केलं, रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर आणि तुमचं डेट ऑफ बर्थ किंवा पासवर्ड सेट करायला सांगितलंय. जर डेट ऑफ बर्थचा फॉर्मॅट नीट बघितला तर DDMMYY या फॉर्मॅटमध्ये. क्लिअर आहे. मी थोडंसं इकडल्या पेजला येतो बघा.
फॉर्मॅट कसा आहे, DDMM आणि YY. हा फॉर्मॅट पहिले लक्ष माहिती, भरपूर जणांना माहिती, पण खूप मुलं कन्फ्यूज होतात आणि काय माहितीये का, कन्फ्युजन झाल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. या DDMM YY मध्ये म्हणजे काय, सपोज तुमचा जन्म सपोज झालाय बाळांनो 20 डिसेंबर 1992. काय बोललो मी, 20 डिसेंबर 1992 ला तुमचा जन्म आहे. तर डीडी म्हणजे काय, 2 डेट टाकावं लागेल. डीडी जागेल 20 टाकेल, हायपन है ना. मंथ किती टाकेल मी, 1-2 हायपन, आणि इथं किती टाकेल मी, याचे शेवटचे 2 लेटर है ना, 92. हा करेक्ट फॉर्मॅट आहे. जर तारीख जर तुमची जन्मतारीख एक अक्षर असेल, सपोज 2 डिसेंबर आहे, 2 डिसेंबर, ती तारीख असली पाहिजे 02. महिना सपोज 4था महिना आहे तर 04 है ना. या फॉर्मॅटमध्ये मेंटेन करा. 2-2 अक्षर लिहिले, मग त्यांना 2-2 नंबर एक्सपेक्टेड आहे. हा पहिला पॉईंट. काही जण ही जरी डिटेल टाकतात तरी पण ऍडमिट कार्ड डाउनलोड होत नाही. याचं कारण जे मी ऑब्झर्व केलंय, माझा स्वतःचा अनुभव सांगतो. काही मुलं काय करतात माहितीये का, पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करतात पण पेमेंटच करत नाही. म्हणजे तो ऑब्व्हियस तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येऊन जातो पण पेमेंट पेंडिंग असते. नंतर ते काय करतात, एक नवीन ईमेल ऍड्रेस बनवतात आणि दुसरा फॉर्म भरतात परत, आणि त्याच्यामध्ये सगळं फॉर्म डिटेलमध्ये भरून देतात, सगळा फॉर्म डिटेलमध्ये भरून देतात. राईट आहे. मग आता तुमच्याकडे 2 रजिस्ट्रेशन नंबर आहे. मग काही जण चुकून चाकून जो पहिला रजिस्ट्रेशन नंबर आहे याच्यामध्ये तुम्ही पेमेंटच केलं नव्हते, तो मे बी टाकून तुम्ही ट्राय करत असणार, मग ते सांगतं इनव्हॅलिड डिटेल्स. राईट आहे. मग त्या केसमध्ये प्लीज मेक शुअर करा, ज्या रजिस्ट्रेशनला तुम्ही प्रॉपर पेमेंट वगैरे केलं होतं तोच रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही डाउनलोड करताय. राईट आहे. या 2-3 गोष्टी एक्झामसाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि सगळ्यात शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे मार्किंग स्कीम है ना. जर तुम्ही पेपर बघितला, खाली पॅटर्न त्यांनी ऑलरेडी दिलाय है ना, पेपर पॅटर्न ऑलरेडी दिलाय. जर थोडा ऑब्झर्व केला, ऑब्व्हियसली मी तो ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सेपरेट घेतलाय बाळांनो, है ना, आपण सेपरेट घेतलाय. पण मार्किंग स्कीम जर ती कुठं असेल, मी थोडंसं इथे जातो है ना. हे बघा, हे क्वेश्चन्स थोडंफार ब्राईटनेस कमी जास्त आहे पण दिसून जाईल एवढी आहे. इथे जर बघितलं तर पेपर कोणत्या लँग्वेज मध्ये असणार, तर ऑब्व्हियसली माझा हे तर तुम्हाला माहिती, प्रोफेशनल लँग्वेज 110 मार्क है ना, आणि बाकीचे सगळे मिळून तुमचे जर बघितले 40 मार्काचा 150 मार्काचा पेपर आहे. टोटल 130 क्वेश्चन आहे. चांगली गोष्ट अशी ना, त्यांनी या पूर्ण कॉलम करता सांगितलंय की तुमचा पेपर इंग्लिश आणि मराठीमध्ये असेल. म्हणजे खूप जास्त एक्सपेक्टेड आहे. जे तुमचे प्रोफेशनल नॉलेजचे क्वेश्चन आहे ना, प्रोफेशनल नॉलेजचे क्वेश्चन आहे, म्हणजे टेक्निकल क्वेश्चन आहे, ते सुद्धा तुम्हाला मराठीत मे बी पाहायला भेटतील. कारण इथं लिहिल्याप्रमाणे इथं लाईन ओढली नाही त्या लोकांनी. बाकी फायनल तर तुम्हाला एक्झाम झाल्यावरच कळेल, पण जो डेटा महाट्रान्सकोने दिलाय ना, त्याच्यानुसार तर एवढंच कळतं की फक्त मराठी विषय जर सोडला ना, तर बाकी सगळे विषय जेही पेपरला येणार ते इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये असणार. मराठी फक्त मराठीत असेल, तिथे तुमचे इंग्लिश यूज होणार नाही. ठीक आहे. आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग है ना, 1/4 निगेटिव्ह मार्किंग. मी लवकरच बाळांनो या 1/4 निगेटिव्ह मार्किंगचा ऍडव्हान्टेज परीक्षेला कसा घेता येईल ना, याच्यावर एक व्हिडिओ तुमचा लवकरच अपलोड करेल. पण डोक्यात ठेवा की सगळ्या क्वेश्चन चुकला तर 1/4 मार्क तुमचे डिडक्ट होतात. त्याच्यावर डिटेल आपण नंतर बोलू. क्लिअर आहे. तर बाळांनो, ही एक चांगली गोष्ट झाली आहे. फायनली ऍडमिट कार्ड येऊन गेले, कारण या लोकांचा भरोसा नाही है ना. जर असं काहीतरी नोटिफिकेशन दिलं की एक्झाम आम्ही कंडक्ट करतोय, यांचं काहीतरी टेक्निकल इश्यू आला, बोलता की आता एक्झाम कॅन्सल करतोय है ना. म्हणजे माइंडमध्ये होतं, पण खूप चांगलं झालं असं काही झालं नाही है ना. जे झालं खूप चांगलं झालं. फायनली तुमच्या ऍडमिट कार्डचं पण येऊन गेलं. आता कन्फर्म एक्झाम होणार आहे. आजची तारीख आहे 19 डिसेंबर. राईट आहे. बरोबर 10 दिवसाने संध्याकाळी 4:30 वाजता तुम्ही एक्झामला फेस करणार आहात. ही गोष्ट डोक्यात फिट करून घ्या है ना. दररोजचे देणारे हवर्स मल्टिप्लाय बाय 10 दिवस, 10 पण नाही आता 9 दिवसने मल्टिप्लाय करा. एवढे अवेलेबल तुमच्याकडे दिवस तुमच्याकडे आहे. राईट आहे. एक फायनल स्ट्रॅटेजी या 10 दिवसाची काय असली पाहिजे याचा व्हिडिओ मी नक्कीच आज अपलोड करेल. तो पण एकदा बघा, तुम्हाला नक्की मदत होईल. क्लिअर आहे. जर तरी ऍडमिट कार्ड मध्ये काही डाऊट असतील ना, कारण ते असतं ना, ऍडमिट कार्डवर डाऊट आहे, कोणाकडे जाऊ, माझ्याकडे या बाळांनो, मी तुम्हाला नक्की मदत करेल. काही कन्सर्न असेल, मागच्या वेळेस खूप जणांचे मी ऍडमिट कार्ड डाउनलोड करून त्यांना व्हॉट्सअप केले होते. जितकं माझ्याकडून होईल मी नक्की करेल, कारण सगळेच शहरी भागामध्ये येत नाही, काही खेड्यामधले मुलं सुद्धा असतात, तिथे थोडा प्रॉब्लेम होऊन जातो. मोबाईलवर नाही सगळ्या गोष्टी मॅनेज होत. तर मी आहे, कमेंट करा है ना. काही असेल आपला रजिस्ट्रेशन नंबर वगैरे कमेंट करा, किंवा मला पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल, मी नक्की हेल्प करेल. राईट आहे. चला बाळांनो, लागा मग तयारी लागा है ना. 10 दिवस बाकी आहे. 10 डेज टू गो है ना. जय महाराष्ट्र बोला, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि बिलकुल अभ्यासाला एकदम जोमाने लागा. 10 दिवसात जेवढं घासता येईल ना घासून घ्या है ना. नंतर कोणीच विचारायला येणार नाही, बाबा अभ्यास करतोय का. चालतंय. राईट आहे. आय होप इन्फॉर्मेशन आवडली असेल. मी सगळी इन्फॉर्मेशन कव्हर केली असं मी समजतो, कारण जेवढे तुम्हाला सांगायचं होतं मी डिटेलमध्ये सांगितलं. तरी काही सुटलं असेल, काही डाऊट असेल, मी असं तुम्हाला बोललोय ना, तर नक्की कमेंटमध्ये कळवा है ना. आणि ज्यांनी ही टेस्ट सिरीज आपली बाय केली नसेल, तर परत एक लास्ट चान्स आहे बाळांनो है ना. परत नाही है ना. 2-3 दिवस बाकी असताना टेस्ट सिरीज घेऊन काहीच फायदा नाही. 10 दिवस बाकी आहे है ना. दररोज 2-2, 3-3 टेस्ट जरी प्लॅन केला तरीही तुमची पूर्ण टेस्ट सिरीज खूप आरामात संपते. आणि नाही काही है ना, म्हणजे म्हणता ना,
डुबने वाले को तिनके का सहारा. जर काही नाही, काय नसल्यापेक्षा काहीतरी कळेल आणि परीक्षेला नक्की त्या टेस्ट सीरीजचा तुम्हाला फायदा होणार आहे. क्लिअर आहे? टेस्ट सीरीजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तरी टेस्ट सीरीजमध्ये काही कन्सर्न असेल तर मला विचारून घ्या. है ना? लिंक भेटत नाहीये, टेस्ट सीरीज कशी बघायची, है ना? बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे भेटून जाईल. चला बाळांनो, इथे व्हिडिओला पूर्णविराम देतो. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ लाईक करा, मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि काही डाऊट असेल तर मला नक्की कळवा. इथे व्हिडिओला पूर्ण देतो. बाय.